मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्यात धुळे जिल्ह्यासाठी मोठ्या औद्योगिक विकासाची घोषणा करण्यात आली। जिल्ह्याच्या आगामी विकासासाठी गेल्या 1.5 वर्षात तब्बल 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात आली असून त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक नकाशावर धुळे जिल्ह्याचे महत्त्व वाढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की रसायन व अन्य प्रक्रिया क्षेत्रात सुमारे 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे। तसेच केवळ सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग प्रकल्प उभे राहत असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। याशिवाय शिरपूर परिसरात 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून हरित ऊर्जेच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे। महामार्ग, सिंचन व्यवस्था, मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा आणि इतर मनपाय सुविधांमुळे या भागात सक्षम औद्योगिक परिसंस्था तयार झाल्याचे त्यांनी नमूद केले। महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ लवकरच वनजमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून शिरपूर व परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले। तसेच आर.सी. पटेल औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय परिसरात आयोजित विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही पार पडले। या कार्यक्रमाला राज्याचे पाणी पुरवठा व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर हिना गावित, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भूपेशभाई पटेल, जिल्हाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज शिरपूर। धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगायचं विसरले 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता लागलेली आहे। 40,000 कोटी रुपयाची। आता धुळे मागास राहणार नाही। ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे। मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग एमएमआर रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल, त्यासोबत नगर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, हे सगळे इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार केले। पण तुम्हाला मी मागे सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रियल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत। आता नुकतंच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1,600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही केवळ एमओयू करणारे लोक नाही आहोत, आम्ही एमओयूला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक आहोत। त्यामुळे हे जेवढे एमओयू हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत, ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू। आणि मला सांगताना आनंद वाटतो